अद्वै हिरे यांचं मालेगावात जंगी स्वागत केलं जाते। नाशिक जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी अद्वै हिरे हे तुरुंगात होते, तिथून बाहेर आल्यानंतर त्यांचा जंगी स्वागत त्यांच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी केलंय। अद्वै हिरे 10 महिन्यानंतर जेलमधून बाहेर आलेले आहेत, तर मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही इथं अद्वै हिरेंची सभा ही झालेली आहे। महाविकास आघाडीमध्ये लोक मोठ्या संख्येने प्रवेश करणार असं हिरेंनी या ठिकाणी दावा केलाय। महायुती सरकार टिकणार नाही, आपलंच सरकार येणार आणि शोभाताई बच्चाव मंत्री होणार असा दावाही अद्वै हिरेंनी केला आहे। तर राज्यावर कर्ज प्रचंड आहे, लाडकी बहीण योजनेसाठी खर्च केल्यावर तुमच्याकडे विकास कामांसाठी पैसे शिल्लक राहतील का असा सवाल अद्वै हिरे यांनी महायुती सरकारला केला आहे। अद्वै हिरे 10 महिन्यांपूर्वी तुरुंगात गेलेले होते, त्यांना अटक झाली होती आणि 10 महिन्यानंतर जेव्हा ते परतले बाहेर आलेले आहे तुरुंगातून, त्यावेळेला अशा पद्धतीने जंगी स्वागत त्यांचं करण्यात आलं। हे सरकार टिकत नाही, आपलं सरकार येणार आणि ताई मंत्री होणार हा शब्द मी आज तुम्हाला जाहीर पडत सांगतो। आज जी काही परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये आहे, जी काही परिस्थिती आजूबाजूच्या परिसरामध्ये, या सगळ्याचा निश्चितपणाने आढावा घेऊन आपल्याला मताचं बारीक बारीक अनालिसिस करून कामाला लागायचं, कारण नुसतं माझ्या विधानसभेपुरतं काम करून चालणार नाही। मी पक्षाचा उपनेता आहे आणि मी तुम्हाला शब्द दिला, मला लढायचं आहे ते आमदार होण्यासाठी नाही, मला लढायचं आहे ते सन्माननीय उद्धव साहेबांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी। आपण लाडकी बहीण योजना आणली आहे, आता जुनी पेन्शन पण आपण देणार आहोत। राज्यावर झालेलं कर्ज हे प्रचंड आहे आणि हे सगळे खर्च केल्याच्या नंतर विकास करायला तुम्हाला पैसे शिल्लक राहतील का, हा आपल्या सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे। मला असं वाटतं की आताच जे सरकार चाललंय, या सरकारला खात्री आहे की ते परत सरकारमध्ये येणार नाही आणि म्हणून जसं डेट ट्रॅप असतात तसं मृत्यूचा सापळा रचून पुढचं सरकार कशा पद्धतीने आश्रय आणता येईल या पद्धतीचं काम या राज्यामध्ये चाललेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।